But we'll move on to the next session. So we have Ajit Bedekar ji. Ajit ji, if you want to come on the stage, we'll have you here. Ajit ji is going to talk about opportunities based on his kind of products, as well as what we can have in the ecosystem as far as US is concerned. So go ahead, sir. Hello. Hello. Are you there? आपण मराठीतच बोलूया, कारण आपल्या म्हणजे माणसं खूप कमी आहेत. आपण आधीच सगळे भेटलो होतो. आणखीन म्हणजे एक्सपेक्ट करत होते लोक की जास्त असतील ना. सो मला सांगायचं असं होतं की जे कोणी इथे US मध्ये स्वतःचं फूडमध्ये काही काम करायचा इच्छा आहे, ज्यांचं ऑलरेडी रेस्टॉरंट आहे, केटरर आहे किंवा होम शेफ म्हणून काम करतात, सो त्यांच्यासाठी आम्ही काय करतो. बेसिकली बेडेकर आम्ही पिकल्स आणि स्पायसेससाठी प्रसिद्ध आहोत. सो जवळजवळ 1950s पासून आम्ही आमची लोणची इथे एक्सपोर्ट करतोय आणि त्यामुळे US मध्ये असलेल्या सगळ्यांना आमचे प्रॉडक्ट्स माहिती आहेत. तर त्याच्यानंतर जसं काळ पुढे गेला तसं आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट्स लॉन्च करत गेलो. 2019 मध्ये आम्ही फ्रोझन फूड्स इथे आहे. फ्रोझन फूड्स आम्ही लॉन्च करायच्या आधी खूप कंपन्यांचे इकडे US मध्ये तर डीप फूडचं सगळंच मिळतं. मग आम्ही स्पेशालिटी काय केलं तर त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रीयन फूडमध्ये आम्ही काम केलं आणि त्याच्यामध्ये उकडीचे मोदक हा आमचा मेन आयटम आहे. 2019ला आम्ही तो लॉन्च केला. आणखीन असं झालेलं आहे की US मध्ये माझा सगळा जो माल विकला जातो तो B2C पॅकेट्समध्ये विकला जातो, कन्झ्युमरच्या साठीच्या पॅकेट्समध्ये. परंतु इंडियातला माझा सगळा जो धंदा आहे तो व्यवसाय सगळा B2B आहे. सो माझा तिकडे 95% सेल हा रेस्टॉरंट, हॉटेल, केटरर या सेगमेंटमध्ये होतो. आणि अगदी 5 स्टार हॉटेल्स लाईक ताज ग्रुप, आणि अगदी ताज ग्रुप फक्त मुंबईतलं नव्हे, ताज ग्रुप अख्ख्या भारतातल्या ताज ग्रुपच्या हॉटेल्समध्ये आम्ही मोदक सप्लाय करतो आणि बटाटा वडा सप्लाय करतो. आणि ते आमच्याकडनं घेऊन ते म्हणजे रिहीट करून मग सर्व करतात. तसं म्हणजे हे अगदी हाय एंडचं झालं. तर तसं अगदी लोकल रेस्टॉरंट्स जे आहेत मुंबईतली, विलेपार्ल्याचं जीवन हॉटेल असेल, गिरगावातलं विनय हेल्थ होम असेल किंवा पार्ल्याचं सप्रे असतील, ठाण्याचे प्रसिद्ध मामलेदार मिसळ आहेत त्यांची जी फ्रँचायझी आउटलेट्स आहेत, ही सगळी रेस्टॉरंट आमच्याकडनं माल घेऊन ते हे करतात, पुढे गरम करून विकतात. याचं मुख्य कारण असं आहे की एखादं रेस्टॉरंट ज्या वेळेला यशस्वी व्हायला पाहिजे असतं त्यातले जर का आपण काही फॅक्टर्स बघितले तर लोकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, मेन्यू डिझाईन इम्पॉर्टंट असतं. त्याच्या खालोखाल मग येतात ज्या गोष्टी, आता ह्याच्या पुढच्या ज्या गोष्टी बोलतो त्याला आम्ही उत्तर देतो. त्या पहिल्या 2 गोष्टींना एवढं उत्तर देता येत नाही. परंतु तुमच्याकडे चांगले शेफ पाहिजेत, कुक पाहिजे, त्यांच्या भरोशावरती तुम्ही काम करायला पाहिजे, कारण पूर्ण वेळ काय तुम्ही देऊ शकणार नाही. सो हा एक शेफ सोडून गेला तर टेस्ट बदलते, टेस्ट बदलली तर नाव वेगळं होतं, असं सगळं असतं. दुसरं असतं एफिशियंट पाहिजे आपण आपल्या ऑपरेशन्समध्ये, ओव्हरऑल रेस्टॉरंट ऑपरेशन्स किंवा केटरिंग ऑपरेशन्समध्ये एफिशियन्सी पाहिजे, ती आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. तिसरं फूड वेस्टेज कमी पाहिजे. अदरवाईज फूड वेस्टेज केलं तर आपलं सगळं कॉस्टिंगमध्ये फरक पडतो. आणि कस्टमर सर्व्हिस चांगली पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी आम्ही चांगल्या करू शकतो. याचं कारण असं, आम्ही जे इंडियन फ्रोझन फूड म्हणजे महाराष्ट्रीयन फ्रोझन फूड्स तयार केले त्याच्यासाठी आम्ही भरपूर R&D केला. एक कन्सल्टिंग शेफ होते आमच्याकडे, त्यांच्याबरोबर आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष काम केलं. आणखीन प्रत्येक वस्तूचं प्रोसेस कंट्रोल करून घेतली. म्हणजे असं आहे की मी जसं म्हटलं, शेफ आणि कुक रेस्टॉरंट काढून देतात किंवा हे करतात, नावारूपाला आणतात,
तर माझा आम्ही इंडस्ट्रीमधले म्हणजे फूड इंडस्ट्रीमधले पिकल्स अँड स्पायसेस मधले जे आहोत त्यात आमचा असा विचार होता की आपण हे सगळं प्रोसेस कंट्रोल केलं पाहिजे. उद्या माझा शेफ निघून गेला तर माझा वस्तू वेगळी बनली, इट शुडंट हॅपन. म्हणून आम्ही आमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचं प्रोसेस कंट्रोल केलंय. माझा रोजची बॅच बनवणारा वर्कर सुद्धा आणि वर्कर कॅटेगरीचे लोक हे माल बनवतात. आणखी प्रत्येक बॅचला सुद्धा वेगळा वर्कर असू शकतो, बट स्टील यू गेट द सेम टेस्ट थ्रू आउट द इयर. कधीही बदल होत नाही. एवढं चांगलं प्रोसेस कंट्रोल आम्ही केलंय. सो तुम्हाला वस्तू कशी बनेल किंवा टेस्ट बदलेल की नाही बदलेल हे काय करायची गरज नाही. शेफ इज तसं बघायला गेलं तर तुमच्याकडचा कोणीही शेफ तो आमचे पदार्थ रिहीट इझिली करू शकेल. एफिशियन्सी जर का म्हणाल की तुमच्या ऑपरेशन्स मधली ती एवढी वाढेल की डिलिव्हरी टाइम्स खूप कमी होतील. कारण आपल्या मराठी फूड्स मध्ये काय काय अशा गोष्टी आहेत. थालीपीठ आहे, समजा कस्टमरने ऑर्डर दिली तर भाजणीपासून थालीपीठ तुम्हाला लावून जर का सर्व करायचं असेल तर इट विल टेक ॲटलिस्ट 15 मिनिट्स. वेअरॅज ऑर्डर आल्यावरती आमच्या फ्रोझन थालीपीठाचं एक पॅकेट उघडलं आणि तव्यावरती गरम करून सर्व केलं तर ते 2 ते 2.5 मिनिटात सर्व होतं. ही एफिशियन्सी फार चांगली होईल. देन देर इज नो फूड वेस्टेज. कारण जेवढी ऑर्डर आहे तेवढंच तुम्ही गरम करा, रिहीट करा आणि सर्व करा. आणि कन्झ्युमर सर्व्हिस अगेन टाइम इज मनी. पटकन तुम्ही जर का देत असाल कन्झ्युमरला किंवा काही कस्टमर सर्व्हिस म्हणजे काही काही वेळेला आपल्याकडे ऑर्डर्स येतात पण कस्टमरचा साईज बघता आपल्याला शक्य नसतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं 5-6 माणसांची बिर्याणी बनवून द्या. सो इट्स नॉट दॅट इझी. कारण बिर्याणी 25 माणसांचीच बनवावी लागते एवढा सगळा रगाडा घालायचा झाला. किंवा 100 माणसांची कांदा भजी द्या. ते अगेन इट्स नॉट पॉसिबल. कारण फ्राईंग टाइम चिक्कार जास्त आहे कांदा भजीचा. खूप वेळ तळत बसायला लागेल. 100 माणसांची करायला सुद्धा 3-4 तास लागू शकतात जर का आपल्याकडे तेवढी मॅनपॉवर नसेल तर. आणि मॅनपॉवर जरी असली तरी ते कॉस्टिंगच्या दृष्टीने परवडू शकत नाही. ह्या सगळ्या जर का गोष्टी लक्षात घेतल्या तर फ्रोझन फूड हे आपलं रेस्टॉरंट किंवा केटरिंगचा व्यवसाय पुढे करण्यासाठी बेस्ट गोष्ट आहे. आणि एक फायनल गोष्ट मी बोलतो आणि मग काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही की जर का आपण नुसतं कॉस्ट हा विषय बघितला, कारण मटेरियल कॉस्ट हा एक विषय आणि लेबर कॉस्ट हा विषय वेगळा आहे. की तुम्ही एखादी वस्तू बनवत असताना त्याच्यात किती लेबर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करताय. कारण यू आर गोइंग टू पे देम ॲट द एंड ऑफ द डे. तर तो किती वेळ त्याच्यावरती काम करतोय हे जर का बघायला गेलं तर मला वाटतं आमचे प्रॉडक्ट्स हे तुम्हाला सगळ्यात स्वस्त पडतात. मी काही US मध्ये वेगवेगळे साईट्स बघून एखाद्या प्रॉडक्टचा इकडे सेल विक्री कितीला होते एखाद्या रेस्टॉरंटमध्ये ते बघितलं. आणखी मी किती प्राइसला तुम्हाला डोअर डिलिव्हरी देऊ शकतो ह्याचा एक अंदाज काढला. अर्थात हा अंदाज काढताना तुमचं लोकेशन कुठे आहे, तुम्ही क्वांटिटी किती उचलताय ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बट इट इज लिटल इंडिकेटिव्ह थिंग दॅट यू कॅन हॅव. सो उदाहरणार्थ मुंबईचं प्रसिद्ध रगडा पॅटीस जर का तुम्हाला इथे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये घेतलं गेलं तर $10 ते $12 विकलं जाते. चांगल्याच अगदी कैलाश पर्वत सारख्या ठिकाणी $14 सुद्धा विकलं जाते. ते आम्ही तुम्हाला लँडेड फक्त $3 मध्ये देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट्स जवळजवळ काहीच नाही आहेत. फक्त कांदा आणि कोथिंबीर चिरून घालायची. सो फक्त रिहीट करा आणखीन सर्व करा, नथिंग एल्स. तसंच पावभाजी जी $15 आसपास विकली जाते ती सुद्धा आम्ही साधारणपणे $3 देतो. त्याच्यात फक्त इनपुट्स मध्ये तुम्हाला पाव एक्स्ट्रा घालावे लागतात. असं व्हेजिटेबल बिर्याणी तुम्ही टेस्ट तर केलेलीच आहे, ती मी $4 तुम्हाला डोअर डिलिव्हरी देऊ शकतो. सो माझी आता सेलिंग प्राइस, रिटेल सेल प्राइस $5 आहे, पण $4 पर्यंत कमी किमतीमध्ये मी बल्क क्वांटिटी असतील तर देऊ शकतो. अँड विच कॅन इझिली बी सोल्ड ॲट $50. सो ह्या पद्धतीने मी काम करू शकतो. जिथे माझे डिस्ट्रीब्युटरचे वेअरहाऊसेस आहेत तिकडून आपण म्हणजे तिकडे मेजर स्टॉक असेल बट यू शुड हॅव ॲटलिस्ट स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ फॉर अ वीक ऑर सो, तर आम्ही डिलिव्हरी करू शकतो. अशा पद्धतीने आमच्या हा प्रमोट करण्याचा सध्या प्रयत्न आहे. आम्ही ह्या टूरमध्ये मी बऱ्याच लोकांना भेटतोय. मी आधी पहिल्यांदा स्टोअर्सना भेटलो. नेक्स्ट वीकमध्ये मी ईस्ट कोस्टला जाणार आहे,
त्यावेळेला हे रेस्टॉरंट ओनर्सना पण भेटण्याचा काही आमचा प्रयत्न असणार आहे. इनफॅक्ट BMMच्या माध्यमातून मी शार्लटला एका रेस्टॉरंट ओनरशी ऑलरेडी आपले मराठीच आहेत, त्यांचं फूड ट्रक आहे, त्यांच्याशी बोलणी करून थालीपीठाबद्दल आता ऑलमोस्ट फायनल करत आलेलो आहे की जे थालीपीठ बल्कमध्ये उचलणार आहे त्यांच्याकडनं. सो एवढ्याच गोष्टी शेअर करायच्या होत्या. थालीपीठ मोस्टली काय होतं, बरेच लोक डीप फ्रायच करतात. वी रेकमेंड टू शॅलो फ्राय इट ऑन द पॅन. बट व्हॉट हॅपन्स की पॅन गरम सतत रेडी चालू नसतं कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये. बट कढई इज ऑलवेज ऑन, सो यू कॅन फ्राय इट, बट मग ते थोडंसं तेलकट जास्त होतं. शॅलो फ्राय केलेलं जास्त चांगलं लागतं ऑलवेज. The hotels that I mentioned, most of them are refrying it. G1, Spray, they are refrying it. Shallow fry, pan fry. But most of the time तुमचं पॅन चालू नसतो, गरम चालू नसतो. सो देन तो चालू करण्यापासून मग त्याला 5-7 मिनिटं जातात. सो येस, फ्राय केला तर कमी होतो. येस, एअर फ्राय नाही, आम्ही पण ट्राय केलेलं नाही त्याच्यासाठी, पण आय डोंट नो. एअर फ्राय डझंट वर्क ऑन ईच प्रोडक्ट. आम्ही काही प्रोडक्ट्स ट्राय केले. आमच्या ज्या फ्राय आयटम्स आहेत म्हणजे बटाटा वडा, साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी वगैरे, त्याच्यातल्या साबुदाणा वडा आणि कोथिंबीर वडीवरती एअर फ्रायर खूप चांगलं चालतं. हां, पण बटाटा वडा समाव इट डझंट वर्क वेल. रिफ्राय करायला लागतो. सो आम्ही US मध्ये जो बटाटा वडा पाठवतोय आता, तो 3/4 डन आहे. सो इट्स फ्राईंग टाइम इज हार्डली 3 to 4 minutes. आणि म्हणजे आमची कॉस्टिंग इट कॅन गो ॲज लो ॲज 85 cents फॉर अ प्लेट ऑफ बटाटा वडा, म्हणजे 2 वडे डिलिव्हर्ड टू युअर प्लेस. अगेन तुम्हाला कुठून पिकअप करायची गरज नाही. Cold storage -80 degrees centigrade and at least 500 liters fridge. So जो आईस्क्रीम ठेवण्याचं जे मशीन असतं, ॲटलिस्ट मिनिमम 500 liters. सो त्याच्यामध्ये साधारण 300 to 400 प्लेट्स राहतात, म्हणजे टोटल. सो मोस्ट ऑफ द प्रॉडक्ट्सची आमची 1 वर्षाची शेल्फ लाईफ आहे. ट्रान्झिटमध्ये 2 महिने तुमचे निघून जातात, कारण आता सध्या शिपिंगला 35 days लागत आहेत आणि 1 week प्रायर आणि 1 week नंतर असं धरलं तर 2 महिने निघून जातात. या सो आम्ही एक वर्षाची शेल्फ लाईफ देतोय. सो नो वरीज अबाउट. आणि अजून एक गोष्ट सांगतो, सॉरी तुमचं वेळ, पण दुसरं म्हणजे ऍज पर द FDA रूल ओव्हर हिअर देयर इज नो रिक्वायरमेंट फॉर द एक्सपायरी. ओके, FDAचं रूल नाही. म्हणजे मी माझ्या दुकानात पोस्टर लावलंय की मला FDAने सांगितलं नाही की काढायचं. जोपर्यंत चांगला प्रॉडक्ट आहे तोपर्यंत तुम्ही विकू शकता. टेस्ट बदलला तर तुम्ही फेकून द्या. So as per our understanding, we don't have to actually put expiry date. It is the buyer's requirement. If it is the buyer's requirement, then we have to put. Or otherwise, only batch numbers will suffice. Responsibility एवढी आहे की शेल्फवरचा माल चांगल्या कंडिशन मध्ये पाहिजे, तो खराब झालेला नको. दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग डेट. येस, एखादा खराब निघाला तर तो पुल आउट करायला. येस, बॅच नंबर इज क्रिटिकल. येस. Any plans to bring aluminium to Mumbai? नाही, म्हणजे तसे ज्याचा व्हॉल्युम्स मिळू शकतो, म्हणजे आमच्या इकडनं निघताना ऍटलिस्ट
300-400 कार्टन्सची ऑर्डर ज्याची जनरेट होते त्याच वस्तू बघतोय. अजूनपर्यंत ह्याची अशी ऑर्डर एवढी मिळेल असं वाटत नाहीये. म्हणून आम्ही त्याच्यात 6 किलोचा एक कार्टन असतो, तो 2.5 टन तरी माल असला पाहिजे एखाद्या व्हरायटीचा, तरच आम्ही तो त्यात हात घालतो. कारण अजून एक गोष्ट म्हणजे की वेगळ्या मगाशी तुमच्याशी बोलतो की बेस ग्रेव्ही आहेत ना. हा, येस, तर तसं काय होतं मग ते सगळं फ्रोझन गरम करून देत नाही. म्हणजे काही हॉटेल्सला थोडंसं व्हॅरिएशन त्याच्यावर करायला मिळतं. करेक्ट. कारण आमचा वेळ तसा बेस ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ जातो. ऍक्च्युली थोडंसं असं आहे की मी त्या याच्यावरती आम्ही लक्ष घातलं नाही, कारण पंजाबी ग्रेव्हीजचं ऑलरेडी बऱ्याच लोकांचं म्हणजे इंडियात तरी खूप ठिकाणी खूप प्रोडक्ट, मिसळची ग्रेव्ही किंवा असल्या गोष्टी आम्ही करू शकतो, पण आय हॅव नॉट ट्राईड इट. त्याच्यानंतर आपल्या याच्या मराठी वडा मराठा वडा आपले हा, वडावर विदर्भामधल्या वगैरे काही टिपिकल ग्रेव्ही अशाच केलं तर ते कोणी देत नाही. किंवा आपले मोठा प्रॉब्लेम होता नारळ असलेल्या गोष्टी. करेक्ट करेक्ट. कारण आपला कोकणात त्या नारळवाल्या असतात, त्याच्यावर वेगळ्या ग्रेव्ही असतील, त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी इकडे बनवायला सोपं पडतं. पण तुमचं हे आहे वडा बटाटा वडाचं मिक्स आहे. नाही, आमचं नाही आहे, पण देर आर फ्यू पीपल्स आहे. आम्ही तयार वडाच विकतो, फ्रोझन वडा. आता आम्ही जे फ्रोझन मध्ये विकतोय त्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसतात, आणि मोस्ट ऑफ द इडली मिक्स किंवा इडलीचं पीठ, रेडी पीठ जे चिलर मध्ये मिळतं, जे विच इज स्टोर्ड ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड, मोस्ट ऑफ देम हॅव प्रिझर्वेटिव्ह. सो त्याच्याशिवाय शेल्फ लाईफ त्याला मिळत नाही. सो म्हणून आम्ही ते त्या प्रॉडक्टमध्ये पडलो नाही. किंवा आपल्या मराठी काही भाज्या आहेत, कारण केटरिंग मध्ये त्याची डिमांड. आता मला वाटतं तिथे पण काढतात आळूची भाजी, पण त्यांचे डिहायड्रेटेड पण ते There are many more bringing coming up with the आणि तुम्ही हे पण सांगता की गरम करायला हिटिंगची कुठल्या टेम्परेचर हिटिंग करा, ते सगळं आम्ही गाईडलाईन देतो. इवन द ब्रेकफास्ट दॅट वी आर हॅव्हिंग हिअर टुडे अँड कमिंग 4 days, इट्स ऑल आवर प्रोडक्ट्स. पण आमच्या ह्या केटररला फुल इन्स्ट्रक्शन्स आहेत की रिहीट करताना त्यांनी काय काय करायचं. इफ सपोज ही इज युझिंग अ कॉम्बी ओव्हन टू रिहीट, व्हॉट इज द टेम्परेचर अँड टाइम दॅट ही हॅज टू set for that combi oven. If he is going to reheat in a pan, at what temperature he should reheat. कारण नाहीतर करपण्याची शक्यता आहे, ड्राय होण्याची शक्यता आहे. जर का लो फ्लेमवर राहिलं तर ड्राय होऊन जाईल. कॉम्बी ओव्हन. खूप इंटरेस्टिंग म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही कॉम्बी ओव्हनचा रॅशनल म्हणून कंपनी त्याचं तुम्ही हे करा की एनी फूड प्रीहिटिंगसाठी द बेस्ट, आणि भात बनवण्यासाठी, राईस कुकिंगसाठी, पोटॅटो कुकिंगसाठी व्हेरी युजफुल. तुम्ही बघा कॉम्बी ओव्हन रॅशनल म्हणून कंपनी. ओके.